गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. बघा, काल आपण रेकॉर्डिंग सेशन न झाल्यामुळे तुम्हाला ज्यांनी फक्त लाईव्हलाच होते, जे लाईव्ह अनालिसिसला होते त्यांनाच फक्त अनालिसिस भेटले असेल. बाकीच्यांना अनालिसिस नाही भेटली कारण आपण रेकॉर्डिंग चालू केलं नव्हतं. तर त्याबद्दल फर्स्ट ऑफ ऑल दिलगिरी व्यक्त करतो. बघा, मार्केटमध्ये काल आपण काय सांगितलं होतं की एक रेजिस्टन्स हाय म्हणून सांगितलं होतं, बरोबर की नाही? हा एक रेजिस्टन्स आहे म्हणून सांगितलं होतं. म्हणजे 25,200च्या 209ची ही एक पर्टिक्युलर एक पॉइंट सांगितला होता. या पॉइंट पासून एक रिजेक्शन येऊ शकते आणि तिथंच एक सप्लाय झोन पण आहे, बरोबर. मार्केटनं काय केलं, ओपनिंगलाच त्या लेवलला बघा ट्रेड दिला. ओपनिंगलाच त्या लेवलच्या नियर, एकदम नियर, म्हणजे बघा 100 100 185 180च्या लेवलच्या नियर आहे आणि हे 20-30 पॉइंट, म्हणजे आपला जो काही पॉइंट होता, हा जो काही रेंज होती, या रेंजच्या एकदम जवळ ओपन झाली आणि फर्स्ट टिकला मार्केटमध्ये काय झालं, शार्प सेलअप बसला. शार्प सेलअप फर्स्ट 5 मिनिट मध्येच बसला. तर त्यामुळे काय झालं, ही पॅनिक सेलिंगमुळं एक सेन्सेक्सची एक्सपायरी पण असल्यामुळं मार्केटला पुन्हा अपसाईडला जाण्याला स्कोप मार्केटला दिलाच नाही त्यांनी. आणि ह्या पद्धतीनं हा फॉल झाला. म्हणजे का फॉल आपण आला, कारण ही वन वे मार्केट कुठून गेले बघा, 25,000च्या लेवलवरून विदाउट रिट्रेसमेंट मार्केटनं एक अप मूव्ह दिला कुठपर्यंत, 25,180 पर्यंत. म्हणजे या लेवलच्या आपला जो काही रेजिस्टन्स पॉइंट आहे आणि ही जी काही रेजिस्टन्स रेंज होती त्याच्या नियर पर्यंत जर का मार्केट गेलं तर सेलरला हा खतरा आहे. ज्यांनी इथं सेल साइडला पोझिशन बनवल्या होत्या त्यांच्यासाठी हा खतरा आहे. आणि हे अच्छे कसे प्रॉफिट बुकिंग मध्ये आले ना, प्रॉफिट बुकिंग मध्ये हे अच्छे कसे आले, त्यामुळे यांनी प्रॉफिट बुकिंग या लेवलला केलं. आणि जो काही न्यू सेलर ऍक्टिव्ह झाला, न्यू सेलरला ज्या काही पोझिशन बनवायच्या होत्या त्या या ठिकाणी बनवून मार्केटला एकदम काइंड ऑफ या पद्धतीने आणलं. नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी मी काय म्हटलं होतं की इथे एक 5 to 10 मिनिटचा इथे एक झोन आहे म्हटलं होतं, इथे एक झोन आहे. आणि त्या झोन पाशी जर का प्राइस या पद्धतीनं आली तर मी काय सांगितलं होतं, ही एक ट्रेंड लाईन आणि ही ट्रेंड लाईनचा मिळून एक गोल्डन क्रॉस ओव्हर इथे होईल आणि त्या लेवललाच काय आहे, इथे एक झोन आहे. प्राइस थोडीशी अर्ली तिथं आली बघा, थोडी अर्ली आली. म्हणजे आपण एक्सपेक्टेड करत होतो या लेवलला जर का पॉइंट भेटला, म्हणजे या पद्धतीने जर का आले असेल तर अजून आपल्याला चांगलं होतं. परंतु म्हणजे हे जे काही मल्टिपल कन्फर्मेशनचे ट्रेड असतात, म्हणजे हा बघा डिमांड झोन पण तिथं आहे, या डिमांड झोनचं अचिव्हमेंट आहे आणि प्राइस एकदम सीधा गॅपअप झाले. म्हणजे इथं क्वांटिटी पंच झाले, त्यामुळे तर यांनी गॅपअप ओपन केलं ना, बरोबर नाही? प्राइसला गॅपअप ओपन त्यामुळे जर प्राइस झाली किंवा ते प्रॉफिट बुकिंग त्या लेवलला करणार, मग ही लेवल डिफेंड एक वेळेस करणार लेवल. हा, आणि म्हणून बघा इथे एक 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 फर्स्ट ऑफ ऑल रिजेक्शन आलं, पुन्हा वरती चालली, शार्प सेलिंग झाली मार्केटमध्ये, शार्प सेलअप काइंड ऑफ आल्यासारखं आपल्याला वाटलं असेल आणि पुन्हा इथं ही कॅन्डल पूर्ण रिव्हर्स झाली आणि या पद्धतीनं मार्केटनं काइंड ऑफ क्लोजिंग झाली. ड्युरिंग द लाईव्ह मार्केट हा ट्रेड आपल्याला एक ही ट्रेंड लाईन बनत होती, ती जस्ट ज्यांच्या ऑब्झर्वेशन मध्ये आली असेल त्यांना वेल अँड गुड आहे. ओके, बघा ही लाईव्ह मार्केटमध्ये एक ट्रेंड लाईन आहे, एव्हरेज ट्रेंड लाईन होती, एवढी काय खूप चांगली ट्रेंड लाईन, परफेक्ट ट्रेंड लाईन बनली नाही, परंतु एक ऍव्हरेज काइंड ऑफ ट्रेंड लाईन या पद्धतीने बनली आणि तिथूनच फॉल आला. प्लस हा रिव्हर्सल पॅटर्न होता, म्हणजे रॅली बेस कॅन्डल ड्रॉप, म्हणजे ही रॅली बेस ड्रॉप, तिथंच प्राइसला पुन्हा आणलं गेलं आणि इथून पुन्हा सेलिंग झाली. बघा बघा, रॅली बेस कॅन्डल ड्रॉप, म्हणजे तिथूनच पुन्हा सेलअप झालाय. ओके, ज्यांनी या पद्धतीने इथं अग्रेसिव्हली ट्रेंड लाईन काढली असेल त्यांनाही ही एक फेक फेक ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट दिला. फर्स्ट ऑफ ऑल ही ट्रेंड लाईन व्हॅलिडच नव्हती, परंतु त्याच्यावरती प्राइसला थोडस घेऊन गेले आणि हा जो काही सेलिंग एरिया बनला होता तिथून सेलअप बसला. मग जसं हे रिजेक्शन आलं तसे आपले ट्रेंड लाईन थोडीशी मॉडिफाईड करायची. ओके, थोडी मॉडिफाईड करायचा प्रयत्न करायचा की बाबा मल्टिपल पॉइंट्स या ट्रेंड लाईन मध्ये आपल्याला भेटतायत का. तर बघा या पद्धतीने मग हे पॉइंट्स वगैरे, हे एक ऍव्हरेज ट्रेंड लाईन होती, ज्यांनी कॅप्चर केली त्यांनी गुड, अदरवाईज काय एवढा हा परफेक्ट ट्रेड नव्हता. क्लिअर? अच्छा, मार्केट विषयी अनालिसिस म्हटलं तर एक आपल्या सेटअप वरती कोणता ट्रेड होता,
ही शॉर्टची अपॉर्च्युनिटी आणि एक इथं लॉंगची अपॉर्च्युनिटी. ओके, ड्युरिंग द लाईव्ह मार्केट हे जे काही स्पाइक मारत होते हे जस्ट सेलर पॉइंट ऑफ व्ह्यू ते कॅप्चर करता येतात, परंतु बायर पर्स्पेक्टिव्हने हे मूव्ह कॅप्चर करता येत नाही. त्यामुळं तुम्ही हताश व्हायचं कारण नाही, ऑप्शन बायर ना हताश व्हायचं कारण नाही. सर मग हे पण मग मला कॅप्चर करता आलं पाहिजे, तर हे ठीक आहे, नाही नाही कॅप्चर करता आले इग्नोर करून चाला. परंतु बाय प्रोफेशनली हे एक तुम्हाला हा एक ट्रेड जनरेट होत होता. ओके, आणि नंतर मग इथून एक ट्रेड हा एक बनत होता. रिस्की अपॉर्च्युनिटी मी सांगितलं होतं बघा, रिस्की अपॉर्च्युनिटी इथं म्हणजे ज्यांना सेलअप साठी जायचं या ठिकाणाहून सेलअपला जाऊ शकताय कधीची जर फ्लॅट ओपनिंग झाली असती तर. परंतु मार्केटच इथं गॅपअप झाल्यामुळे ती ती ही जी काय कंडिशन होती ती मीट झाली नाही आणि या पद्धतीने हा सेलअप आपण बसू शकतोय. ओके, असं आपण प्रिडिक्शन केलं. ठीक आहे, आता बघा ही जी काय ट्रेंड लाईन आहे बघा, डाऊनसाइडची ट्रेंड लाईन ही आपण डाऊनसाइडची वीक सोडून दिलती. एकदम पूर्ण त्या लेवल पाशी एकदम त्या लेवलच्या एकदम टेस्टेड म्हणजे त्याला एक रिस्पेक्ट काइंड ऑफ मार्केटने करून इथे एक क्लोजिंग दिले. उद्या जर का ही ट्रेंड लाईन डाऊनसाइडला ब्रेक झाली तर एक पॅनिक सेलिंग मला वाटतं येऊ शकते. आणि एक अपॉर्च्युनिटी कधी ज्यांना रिस्की ट्रेडर आहे त्यांनी ही ट्रेंड लाईन जशी जशी म्हणजे ही ऍज तुमच्या पोर्टलवरती ही ड्रॉ करून ठेवा. परंतु मोर कन्व्हिन्सिंगली कधी आपण लॉंग जाऊ शकतोय ज्या वेळेस हा पॉइंट, हा जो काय पॉइंट आहे ना, हा पॉइंट स्विंग जो काय क्रिएट झालाय मार्केटमध्ये, हा सेलिंग एरिया आणि तिथंच ऑलमोस्ट हा पण स्विंग आहे रेजिस्टन्स. म्हणजे 121 लेवलच्या वरती जर का मार्केट अपसाइडला गेलं मार्केट तर अच्छी खासी मार्केटमध्ये बाईंग येऊ शकते. आणि सपोज दॅट जर का ही लेवल डाऊन साइडला ब्रेक झाली, 25,034 ची लेवल जर का डाऊन साइडला ब्रेक झाली तर अग्रेसिव्ह शॉर्ट ट्रेड आपल्याला बनतोय. तो म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं रॅली किंवा खूप चांगल्या पद्धतीनं ड्रॉप असं मार्केटचं काइंड ऑफ स्ट्रक्चर आहे. एक मिनिट. ओके, या पद्धतीचं स्ट्रक्चर मार्केटमध्ये बनलेलं आपल्याला दिसायला लागलंय. हा म्हणजे दोन ट्रेड आपल्याला पॉसिबिलिटी आहे. एक याच्यामध्ये जर का मार्केट मिडल मध्ये असेल तर ऑप्शन बायर पर्स्पेक्टिव्हनं खूप काही चांगलं मार्केट नसेल, काइंड ऑफ रिव्हर्सल ट्रेड तुम्ही घ्यायचे असेल त्यांनी रिस्की ट्रेडर ते घ्या. परंतु बियॉन्ड दॅट रेंज या रेंजच्या ब्रेकआउटला आणि या रेंजच्या ब्रेकडाऊनला एक चांगला ट्रेड आपल्याला पॉसिबल आहे. ओके, त्याला इग्नोर मात्र करू नका. ओके, उद्या उद्या म्हणजे निफ्टीच्या एक्सपायरीच्या प्रिव्हियस डे आणि अच्छी खासी म्हणजे ठीक आहे या रेंज मध्ये जर का निफ्टीनं क्लोजिंग दिली आणि परवा दिवशी जर का ही रेंज ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन झाली तर खूप चांगली बाईंग पण येऊ शकते आणि खूप चांगली सेलअप पण येऊ शकतोय. परंतु कंडिशन काय आहे, उद्या मार्केट या रेंज मध्ये राहिलं आणि सपोज दॅट उद्या मार्केटने ही रेंज ब्रेकडाऊन केली तरी अपकमिंग डेज मध्ये मार्केटमध्ये अच्छा खासा फॉल येऊ शकतोय. ओके, आणि जर का रेंजचा हा ब्रेकआउट झाला तर म्हणजे ही जी काही सेलअप बसलाय तो सेलअप पूर्ण नलिफाईड होऊन अपसाइडला मार्केट एक चांगल्या पद्धतीची कॅन्डल तयार करू शकते. ओके, बघा पॉसिबिलिटी मार्केटमध्ये दोन्ही प्रकारचे लेवल काइंड ऑफ टेस्टेड झालेत आणि एकदम मिडलला आहे. म्हणजे हा जो डाऊन साइडचा पण तेवढाच पॉइंट आहे स्विंग. बघा येस, इथून मी सांगतो तुम्हाला, बघा हा जो काय पॉइंट आहे की ते 25,250 ची रेंज आणि हा किती 25,900 ची रेंज पकडून चाला आणि त्याच्या मिडलला एक्झॅक्ट मिडलला ही कॅन्डलची क्लोजिंग आहे. ओके, जर का ही रेंज ब्रेकआउट झाली सपोज दॅट उद्या ही रेंज याच्या खाली 25,034 च्या खाली आणि ही अपसाइडला 25,121 ला, तर ही अपसाइडचे लेवल 200 म्हणजे 100 पॉईंट तर इझिली मार्केट ट्रॅव्हल करून जाईल. ओके, इझिली मार्केटमध्ये एक मूव तो वरती जाईल किंवा डाऊन साइडला जाईल अशी पॉसिबिलिटी आहे. थोडस मार्केट कन्फ्युजन स्टेटमध्ये एक ट्रिगर मार्केटला डाऊन साइडला घेऊन जाऊ शकतोय किंवा अपसाइडला घेऊन जातोय. यासाठी थोडस प्रिपेअर राहा. ज्या पद्धतीने हे रिजेक्शन आलंय, काइंड ऑफ रिजेक्शन आलंय ना, त्या पद्धतीने इन्क्लाइंड डाऊन साइडला आपण आपला व्ह्यू पॉइंटच आहे बघा, डाऊन साइडला मार्केट जाईल. जर का डाऊन साइडला गेलं तर म्हणजे तो कॅप्चरेबल खूप चांगल्या पद्धतीने कॅप्चर आपल्याला आपण करू शकतोय.
म्हणजे पूर्ण एक एक ही जी काय रेंज होती ना, ही 25,000च्या पूर्ण क्लोजिंग पण त्या लेवललाच झाले. आणि ज्यांनी ज्यांनी ही पुट सेलिंग केली ना 25,000चे पुट सेलिंग, ते ऑलरेडी मार्केटमध्ये एक तेच जर का अनवाइंडिंग झाली पुट सेलिंगची, तर मार्केटला खूप चांगल्या पद्धतीनं ड्रॉप बनू शकतोय. ओके, तर इंटरेस्टिंग आहे उद्यासाठी की मार्केट 25,000च्या लेवल डाऊन साइडला ब्रेक करते की नाही करते. ओके, हे खूप पाहणे इंटरेस्टिंग आहे. ज्या पद्धतीनं आज जो मार्केटमध्ये हा सेलअप बसलाय, हा थोडा इग्नोर करण्यासारखा नाही. म्हणजे बघा, काय इग्नोर करण्यासारखं नाही म्हणतोय मी, ती जी काही 5 मिनिटाची कॅन्डल बनली ना, त्या 5 मिनिटाच्या कॅन्डल बनलेल्या तिथपर्यंत सुद्धा पुन्हा मार्केट गेलं नाही. म्हणजे मार्केट गेलं नाही. आणि जर सपोज दॅट मार्केट स्ट्रेंथ दाखवत असेल, मार्केटनं जर का स्ट्रेंथ दाखवली 121च्या वरती जर का क्लोजिंग बेसिस वरती वगैरे मार्केट चाललं इंट्राडे पर्स्पेक्टिव्हनं, तर हा जो काही सेलअप आहे ना, हे सगळे सेलर, हे कॉल सेलर वगैरे आहे ना, 100 वरून पळून जातील आणि मार्केटला एक एक शार्प अपमूव्ह मध्ये मार्केट कन्व्हर्जन होऊ शकतंय. आणि डाऊनसाइडला ही जर का 25,000ची लेवल डाऊनसाइडला ब्रेक झाली, त्याच्या आधी आपण इनिशिएट कुठं करू शकतो, 34 लेवलच डाऊनसाइडला ब्रेक झाली, तर मार्केटला फॉल हा ट्रेंड लाईन जरी मार्केटची जरी ट्रेंड लाईन ब्रेकडाऊन झाली ना, तरी अग्रेसिव्ह ट्रेडर आहेत ना, तरी ते ट्रेड अग्रेसिव्ह अगोदर म्हणजे प्रिव्हियसच ही रेंज ब्रेकडाऊन व्हायच्या अगोदर आपला एसएल असला बनला पाहिजे. म्हणून या पद्धतीनं आपण पोझिशन बनवू शकताय. ओके, ऍडव्हान्स मध्ये हे पॉइंट आहेत. हा जो काही ट्रेंड लाईन ब्रेकआउट असेल, तर हा ऍडव्हान्स मध्ये पॉइंट आहे. ही रेंज ब्रेकडाऊन ब्रेकआउट होईल वगैरे हे रिटेल ट्रेडरसाठी आहे. परंतु अग्रेसिव्ह ट्रेडर जे जे आहेत त्यांनी या पद्धतीने ट्रेड इनिशिएट करू शकतोय आपण, जेणेकरून आपला रिस्क रिवॉर्ड जो आहे तो अच्छा खासा आपल्याला मेंटेन करता येईल. क्लिअर? येस. निफ्टीच्या अनालिसिस मध्ये कुणाला काही शंका? नाहीये. ओके, थँक्यू. स्टॉक्स कुणी आयडेंटिफाय केलेत का? स्टॉक्स आयडेंटिफाय केलेत? ठीक आहे, ओके, थँक्यू. गुड नाईट ऑल ऑफ यू. मार्केटमध्ये उद्याच्या दिवशी पण थोडी व्हॉलेटिलिटी राहू शकते, उद्या परवा. जे काही नवीन न्यूज बेस्ड थोडस म्हणजे इन्क्लाइनड वगैरे आहे. ओके, त्यामुळे थोडी व्हॉलेटिलिटी जास्त असेल, त्यामुळे पोझिशन साइजिंग थोडी कमी ठेवा. सगळ्यांना थोडस एक अलर्टचा मेसेज आहे की पोझिशन साईज एक 2-3 दिवस ही जी काही एक्सपायरी आहे ना, एक्सपायरी होऊपर्यंत पोझिशन साईज कमी करा. प्रीमियम पण कमी झाले, त्यामुळे मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी बनू शकते. ऑप्शन सेलरला जास्त काय प्रीमियम डीके वगैरे काय भेटायला चान्स नाही, त्यामुळं थोडी व्हॉलेटिलिटी मार्केटमध्ये वाढलेली दिसते. आणि त्यामुळेच हे जे काही स्पाइक बसायला लागलेत ना, त्यामुळे स्पाइक बसायला लागलेत. त्यामुळं थोडस क्वांटिटी साईज कमी करा. ओके, ठीक आहे.